भोजनाची व्यवस्था नाही केली तर माझे मुलं मरू शकतात, म्हणून कृपा करून तुम्ही आता या गावकऱ्यांच्या दारामध्ये भीक मागायला जाऊ नका. तुम्ही एकदा भगवंताकडे जा, तुम्ही एकदा देवाला भेटायला जा. तुम्ही म्हणता ना की कृष्ण माझा मित्र आहे, एकदा कृष्णाला भेटायला जा. सुदामा म्हणतो मी गेलोही असतो, पण तो आता राजा झाला, तो मला ओळखेल का नाही माहित नाही, आणि त्याच्याकडे जाताना मी रिकाम्या हाताने कसा जाऊ, माझ्याकडे देण्यासाठी काही नाही. तेव्हा सुशीला म्हणते मी काहीतरी व्यवस्था करते. सुशीला शेजारणीकडे गेली, एक मुठभर तांदूळ तिनं विकत म्हणजे उसने आणले आणि ते तांदूळ तव्यावर भाजून त्याचे पोहे बनवले आणि ते पोहे सुदामाच्या जवळ दिले. सुदामाच्या घरी एवढी दरिद्रता होती की ते पोहे बांधण्यासाठी कपडा सुद्धा नव्हता. तेव्हा सुशीलाने आपल्या साडीचाच एक तुकडा फाडला, त्यामध्ये पोहे बांधले आणि ते पोहे दिले. तेव्हा सुदामा आता देवाला भेटण्यासाठी निघालाय, काठी टेकत चालत निघालेला आहे. चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, जाते जाते मुख में, जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. बगल में दबाए, लाठी और छल्ला गले लटकाए, जाते जाते मुख में, जाते जाते मुख में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम. सुदामा काठी टेकत टेकत भगवंताचं नामस्मरण चिंतन करत करत द्वारकेला जाण्यासाठी निघाला. अंगामध्ये ताकद नाही, कारण कधी पोटभर खायला मिळत नाही. शरीराची हाडं उघडी पडलीत.
पायामध्ये काहीच नाही, चप्पल मिळतच नाही, एवढी गरिबी आहे की चप्पल घ्यायला मिळत नाही. कपडेही पुरते अंगावर नाहीत, फक्त कमरेला गुंडाळलेलं एक धोतर आहे, तेही गुडघ्यापर्यंत, तेही मळका आहे, फाटलेलं आहे, त्याला ठिगळ लावलेले आहेत. बाकी अंगावर दुसरा कपडा नाही, डोक्यावरही काही पांघरलेलं नाही आणि शरीराची जिथं तिथं फक्त नुसता हाडाचा सापळाच आहे त्याचा. एवढा हाटकुळा, कारण खायलाच मिळत नव्हतं. एकच वेळा खायला मिळायचं, तेही भिक्षा मागून आणलेलं, तेही 1-2 घासाचं भोजन. अंगात ताकद तर कुठून येईल, मांस तर कुठून येईल. मग असा हा सुदामा थोडंसं 4 पाऊल चाललं की मध्ये चक्कर यायची, कारण आधीच कमजोर, त्यात 3 दिवसाचा उपाशी आहे. 4 पाऊल चालले की मध्ये चक्कर येऊन पडायचा, पुन्हा उठायचा. 4 पाऊल चालले की चक्कर येऊन पडायचा. थोडं थोडं चालत गावापासून थोडंसं लांब बाहेर जंगल होतं, त्या जंगलापर्यंत आले. गावापासून थोडंसं अंतर आले आणि एके ठिकाणी बसले. पुन्हा अजून उठले, थोडे चालायला लागले की एक पायामध्ये असा काठा मोडला जोरात. पायात काठा मोडला आणि सुदामा ओरडला, कृष्णा म्हणून हाक मारली. तेव्हा भगवान परमात्मा साक्षात एका गवळ्याच्या रूपात तिथं प्रकट झालेत, आलेत सुदामाच्या मदतीला. सुदामाच्या पायात काठा मोडलाय, खोलवर रुतलाय. देव त्या ठिकाणी माणसाच्या रूपात, गवळ्याच्या रूपात येऊन सुदामाच्या पायातला काठा काढायला बघू लागले, पण काठा एवढा मोठा होता, खोलवर गेलेला होता, हाताने निघत नव्हता. तेव्हा भगवंताने स्वतःच्या दाताने तो काटा काढलेला आहे. असा एवढा दयाळू कोणी आहे का जगामध्ये? जो जगाचा मालक आहे तरी सुद्धा एका दरिद्री मित्राच्या पायातला काठा स्वतःच्या दाताने काढलाय, तोंडाने काढलाय. आणि देव विचारतात, ब्राह्मण देवता कुठे जायचंय तुम्हाला, तुम्ही कोण आहात, कुठून आलात? सुदामाने सांगितलं, माझं नाव सुदामा आहे आणि मी द्वारकेला चाललो आहे. तेव्हा देव म्हणतात, अरे बरं झालं मला तुम्ही गाठ पडलात, मी सुद्धा द्वारकेला चाललो होतो, माझ्याबरोबर सोबतीलाही कोणी नव्हतं. बरं झालं आपण दोघांशी गप्पा मारत मारत जाऊ, मला एक सोबती भेटला, तुमच्यासारखा ब्राह्मण भेटला. म्हणून देव आनंदाने सुदामाला उठवतात आणि सोबत देवाने बैलगाडी नेली होती, त्या बैलगाडीमध्ये बसवलं सुदामाला आणि देव सुदामाला घेऊन निघाले. पण लगेच अंधार पडला. अंधार पडला, देव म्हणाले आपण इथंच मुक्कामी राहू आणि एके ठिकाणी मुक्कामी थांबले रात्र घालवण्यासाठी. देवाने सोबत येत असताना शिदोरी आणलेली होती, पंचपक्वानाचं भोजन आणलेलं होतं. सुदामाला पोटभर खाऊ घालायचा विचार केला देवाने. आणि जशी रात्र झाली, भोजनाची वेळ झाली, देव म्हणाले, ब्राह्मण देवता चला भोजन करू. सुदामाने नकार दिला. देवाने जबरदस्ती 2 ताट वाढले, पंचपक्वान त्या ताटामध्ये वाढलं. सुदामाला हाताला धरून जबरदस्ती त्या ताटावर बसवलं. आता जबरदस्ती बसवल्यावर सुदामा जेवायला बसला. एक घास मोडला आणि आता तोंडात घालणार एवढ्यात सुदामाला आपल्या मुलांची, पत्नीची आठवण आली. त्या घासामध्ये सुदामाला आपल्या मुलांचे चेहरे दिसायला लागले, केविलवाणे चेहरे. जे 3 दिवसाचे उपाशी घरामध्ये जमिनीवर पडून होते, रडत होते लेकरं, भूक लागली म्हणून रडणारे आपल्या लेकरांचे चेहरे सुदामाला त्या घासामध्ये दिसायला लागले. तसंच सुदामाने हातातला घास खाली टाकून दिला ताटामध्ये, ताटाला नमस्कार केला आणि सुदामा उठला, म्हणू लागला, कृपया मला विनंती करू नका, मी काही खाऊ शकत नाही. आणि उठून जाऊन सुदामा बाजूला बसला. देवाला फार वाईट वाटलं की माझ्या सुदाम्याने आज जेवण सुद्धा केलं नाही. आणि सुदामाला जेवू घालण्यासाठी देवाने सुदामाच्या परिवाराला भोजन घालावं, यासाठी देवाने अशी लीला केली की देवाने योग मायेने काही सैनिक तयार केले. काही सैनिक सुदामाच्या गावामध्ये आलेत, मोठमोठ्या बैलगाड्या भरून त्यांनी सोबत भोजन आणलेलं आहे. आणि सैनिकांनी दवंडी दिली की आमच्या राजाला खूप वर्षानंतर मुलगा झाला म्हणून तुमच्या गावामध्ये 10 दिवस या ठिकाणी आम्ही यज्ञ करतोय, अन्नदान करतोय, तर 10 दिवस कोणी सुद्धा घरी चूल पेटवायची नाही. 3 वेळा तुम्हाला या ठिकाणी पंचपक्वानाचं भोजन दिलं जाईल. तेव्हा एक ब्राह्मण म्हणाला की इथं आमच्या गावचा सुदामा नावाचा ब्राह्मण, तो बाहेरगावी गेलाय, तर त्याच्या परिवाराला तुम्ही घरी आणून द्या. तेव्हा त्या सैनिकांनी मोठमोठे पात्र भरून भोजन सुदामाच्या घरी नेऊन दिलं. किती देवाची कमाल आहे हो. एकट्या सुदामाला खाऊ घालण्यासाठी सुदामाच्या गावाची व्यवस्था केली 10 दिवसासाठी. म्हणजे आता सुदामाला द्वारकेला पोहोचाय काही दिवस लागतील,
तिथं 2-3 दिवस राहील, तिथून वापस परत त्याच्या गावी यायला 2-3 दिवस, म्हणजे 10 दिवसाची व्यवस्था केली, जोपर्यंत सुदामा घरी जात नाही तोवर. आणि हे सुदामाला कळावं म्हणून एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये हातामध्ये ताटात पत्रावळीवर भोजन वाढलेलं आणि सुदामाच्या पुढूनच ब्राह्मणाच्या रूपात निघाले. सुदामाने पाहिलं की कोणीतरी ब्राह्मण इथून चाललाय, म्हणून सुदामाने त्याला आडविलं आणि विचारलं की तुम्ही कोण आहेत, कुठून आलात? हे हातामध्ये पत्रावळीवर भोजन तुमच्या दिसतंय, कुठून आणलं? तेव्हा ब्राह्मणाच्या रूपात देवाने सगळं वृत्तांत सांगितलं की इथं शेजारी वृंदापुरी गाव आहे, तिथं एका राजाने एक यज्ञ ठेवलाय, 10 दिवस त्या ठिकाणी अन्नदान होत आहे. ऐकलं की सुदामाला एवढा आनंद वाटला की माझ्या गावामध्ये यज्ञ होतोय, 10 दिवस अन्नदान, म्हणजे माझ्या परिवाराला भोजन मिळालं असेल. तो ब्राह्मण म्हणाला, तुमचं नाव सुदामा आहे का? सुदामा म्हणतो हो. अरे मग तुमच्या तर परिवाराला स्वतः घरात नेऊन भोजन दिलं, कारण तुम्ही नाही तसं गावकऱ्यांनी सांगितलं. तेव्हा सुदामाला अति आनंद झाला आणि सुदामा जाऊन पटकन ताटावर बसलाय आणि पोटभर भोजन केलं. तेव्हा देवाच्या मनाला समाधान लागलं की आज माझ्या भक्तानं, माझ्या सुदामानं पोटभर जेवण केलं. आणि दुसऱ्या दिवशी देवाने बैलगाडीमध्ये बसून सुदामाला काही क्षणामध्ये द्वारकेला नेऊन सोडलं. सुदामालाही पता लागला नाही की कधी द्वारका आली. आणि द्वारकेला नेऊन सोडल्यावर देवाच्या महालाच्या समोर उतरलं, सुदामा खाली उतरला. आणि जसं देवाचा महाल पाहिला ना, सुदामा विचारात पडला की एवढा सोन्याचा महाल आहे, एवढा मोठा, माझा मित्र एवढा श्रीमंत आहे, मी एवढा दरिद्री, कृष्ण मला ओळखेल का? कदाचित मला विसरला असेल. आणि जर मी गेलो आणि म्हणू लागलो की मी तुझा मित्र आहे, आणि जर कृष्णाने मला ओळखलं नाही तर माझा किती अपमान आहे, लोक मला किती हसतील, कृष्णाच्या ज्या राण्या आहेत त्या किती हसतील, कोण भिकारी आला म्हणतील. एवढा विचारात पडलं की जाऊ की नको, कसं करू. एक मन म्हणालं इथवर आलो आहे तसं एकदा भेटूनच जावं. पुढं गेला तर द्वारपालांनी अडवलं. तेव्हा द्वारपालांना सुदामा विनंती करतो. काय विनंती करतो? देखो देखो ये